तंबाखू गुटखा यांच्या नादी लागून व्यसनाच्या आहारी गेले आहेत. हे दृश्य आपण आता इथे दाखवलंय. तर आता आम्ही आता दुसरं दृश्य दाखवणार आहोत. आदित्य जा सामान घेऊन ये जरा. आदित्य सामान घेऊन ये. अरे तुला समजत नाही का सामान घेऊन ये. किती वेळा मोबाईल बघतो रे तू. काय तर अशा प्रकारे आपल्याला असं समजते की आजकालची पिढी जास्त मोबाईलचा उपयोग करते, त्याच्या आहारी गेलीये. आणि आजकाल जास्त पालकांचे कोणी ऐकत नाहीये की फोन वापरू नका वगैरे. म्हणून आम्ही ह्या प्रसंगातून सादर करीत आहोत मोबाईल व्यसन. आता आपण बघितलं की असं म्हटली त्याचप्रमाणे आपण बोलतो की अनेक प्रकारचे व्यसन असतात. तंबाखू असतो, दारू मुक्ती असते, सगळे असते. तर लहान मुलांना सुद्धा असं एक व्यसन आहे. मोबाईल सुद्धा हा एक व्यसन आहे की मुलं 24 तास मोबाईल घेऊन बसलेले असतात. हा सुद्धा एक व्यसन आहे. मुलं मेंटली एकदम डिप्रेशन मध्ये जातात. त्यामुळे आम्ही हा दृश्य या गावामध्ये सादर करण्याचा हा आमचा हेतू नाही की इथं तो सादर करायचा आहे वापरलं पाहिजे. तर आता आम्ही इथे करणार आहोत तिसरं दृश्य. सदाशिव कुठे चाललास? कशाला? एक काम कर, हे घे 50,000 रुपये आणि माझ्या बँकेचा अकाउंट मध्ये टाक. ठीक आहे, टाकतो. जा बरं आता. इकडे अरे बँकेत चाललोय. अरे नाही माझे पैसे नाही. अरे बाबांचे अरे हारला रे, हारला रे, हारला रे. काय झालं रे? अरे बाबांनी पैसे दिले होते बँकेत टाकायला, पण त्या दोघांनी खेळून मला सगळे पैसे हरले माझे. तुला बँकेत टाकायला पैसे दिले? अरे मी काय केलं, त्यांनी जबरदस्ती केली, मला काही समजत नाही, काय करू? अरे पण त्या अशा वाईट मित्रांची संगत ठेवतोच कशाला? अरे काय करू, इथून पुढे आता वाईट मुळे बोलणार पण नाही. खूप काय सांगू तुला, खूप काय बाबा खूप ओरडणार मला. तर मंडळी तुम्ही आता बघितलं आहे जुगाराच्या आहारी जाऊन तरुण पिढी कशी आकर्षित होत आहे आणि स्वतःचं कसं नुकसान करत आहे. तरुण पिढीला सध्या काही काम न करता घरात आयतं बसून कष्ट न करता पैसे कमाय, त्याच्यामुळे ती कशी व्यसनाच्या आहारी जात आहे तुम्ही बघितलं. तर आता ही म्हटलीच की आम्ही तिसरं पण दृश्य दाखवलं आहे की ते पत्त्यांचं, की मुलं खूप आजची तरुण पिढी पत्त्यांच्या आहारी जाऊन खूप
मी काही नाही आणला. अरे, सुरुवात करा. वर, वर, वर. हे चल, वर. हॅपी न्यू इयर बाबा, हॅपी न्यू इयर. आता गाणी लाव, गाणी लाव. थांबा, थांबा. दारू में बॉटल में दारू, दारू में तेरी नशा. अरे माझा नाही रे, ह्याचा फोन वाजतोय. अरे माझा तिथं आणलाच नाही. अरे माझ्या तिथं शूटिंग करतोय. आहे थांबा, माझं फोन वाजतोय. पोहोचलच नाही आणि काय यार, पप्पांचा फोन आहे. पप्पांचा हॅलो. अरे ठेवला वाटतं फोन, जाऊ दे, चल ठेवला फोन. अजून एक. गाडी कोणाची आहे? तुझी. तू का बोललास? गाडी माझी आहे, मग मीच गाडी चालवणार. गाडी कोणाची? तुझी. चालवणार कोण? असं कसं? मीच चालवणार गाडी. थांबा, मी सोडतो. 10, 20 आणि 100 आणि आला माझा नंबर. चला. की अशी तरुण पिढी व्यसनाच्या आणि नशेच्या आहारी जात आहे, तर याचे दुष्परिणाम आपल्याला थोड्याच वेळात बघायला मिळतील. अरे तुझ्या बापाने तुला रिक्षा नाही. थांबा, चालू करतो मी. अरे हे उतरून बघ रे, कोण आहे? उतरून बघ. चला आपण जाऊ दे, त्याला जाऊ दे, आपली गाणी बोलत जाऊ. चला. मैं निकला वो गाड़ी लेके. बाबा मी काय नाही केलं बाबा, काय नाही केलं मी बाबा, काय नाही केलं बाबा मी. ठीक आहे झोप जा. मी याला काय बोललो ना, असं का करत होता? सेल्फी गाडी. काय झाली? अरे गाडीची काच कशी काय फुटलेली आहे? जाऊ दे, मी गाडी घेऊन जातो दुसरी. तिथे ऍक्सिडेंट झाला आणि तुम्ही व्हिडिओ काढताय. तू कोण आहे? कोण करते का माझं? आणि आज बोलूया. काय झालं? अरे काय माझा ऍक्सिडेंट झालाय म्हणताय? कोणी ए, केलं? अरे, आता माझा मोठा भाऊ आहे. ए, उचल, बोलवा यार, चला, चला. उचल यार, उचल. माझ्यावर गाडी ए, अरे चला, तुम्ही फोटो का काढता? या, चला, ambulance मध्ये accident झालं होतं. तर आपण पाहिलेच असेल, अशा प्रकारे ही तरुण पिढी गाडी चालवून नशा करून गाडी चालवतात आणि अशा प्रकारे ऍक्सिडेंट होतात. तर या मुलाला हॉस्पिटलला नेण्याऐवजी ही लोक सेल्फी काढायला होतात. त्या नाण्याला दोन बाजू त्या, एक कर्तव्याची आणि एक अधिकाराची. अधिकाराची बाजू मात्र आपण घासून वापरली आणि कर्तव्याची बाजू मात्र सडून गेली. अशी ही तरुण पिढी आपली कर्तव्य विसरत चालली आहे. तर आपण सगळ्या तरुण पिढीने विचार केला पाहिजे की ही सुधारण्याची. तर याच प्रकारे आपण हे सगळं सुधरवत जाऊया. धन्यवाद. तर चला मंडळी, आता आपण असंही करूया की अशी म्हणजे अधिकार आणि कर्तृत्व, तर याचप्रमाणे आता आपण कर्तृत्वासाठी काहीतरी करूया. सगळ्यांनी एक शपथ घेऊया की यापुढे मी कधी सुद्धा दारू सुद्धा, कधी सिगरेटला हात सुद्धा लावणार नाही. तर आपण एक शपथ घेऊया. आजपासून मी पुन्हा कधी दारूला हात लावणार नाही आणि पिणारी नाही. जो कोणी पित असेल त्याला आम्ही समजून सांगू. आज अशी शपथ आज आम्ही घेत आहोत. तर धन्यवाद मंडळी, तुम्ही आम्हाला सहकार्य केलं आणि आमचं नाटक पूर्ण शांत चित्तीने बघितलं त्यावर धन्यवाद.